वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एका शिक्षकानं प्रशासनाच्या कथित दिरंगाई विरोधात थेट पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिक्षक गणेश सालुंखे यांनी हे आंदोलन छेडले असून या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. नांदगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गणेश सालुंखे यांनी 2 जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी 18 आणि 19 जून रोजी त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी 6 दिवसात योग्य कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र आश्वासनानंतरही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सालुंखे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित प्रकरणात केवळ एका लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून मुख्य जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच शाळेतील CCTV, DVR, वायफाय राउटरसह इतर साहित्य चोरीला गेल्याचा दावा करत त्यांनी याबाबतही कारवाईची मागणी केली आहे. जोपर्यंत दोषींवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार गणेश सालुंखे यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे नांदगाव तालुक्यासह जिल्ह्यातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचासाठी, नांदगाव.